अकोल्यातील पातूर तालुक्यात येत असलेल्या आलेगाव येथील शेतशिवारात अस्वलाने एका शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना आज सकाळी घडली असून गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या शेतकऱ्यावर अकोल्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अकोल्यातील पातूर तालुक्यातील आलेगाव शिवारात शेतकऱ्यांवर अस्वलाच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे। शेतकरी दीपक तेलगुटे शेतात कामासाठी गेले असताना अचानक अस्वलाने त्यांच्या मानेवर आणि पाठीवर हल्ला केला। या भीषण हल्ल्यात दीपक तेलगुटे गंभीर जखमी झाले आहेत। हल्ल्यानंतर जवळच्या शेतात काम करणाऱ्या इतर शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत दीपक यांना तातडीने अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले। सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते। हल्ल्याच्या वेळी अस्वल अचानक पाठीमागून आले आणि दीपक यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला। या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक शेतकऱ्यांनी जंगलातील प्राण्यांच्या वाढत्या धोक्यांविषयी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे। दरम्यान आलेगाव वन विभागाने या प्रकरणाची नोंद घेतली असून अस्वलाला शोधण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत। वन विभागाने नागरिकांना जंगलाजवळ सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे। या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून वन्यजीवांशी संबंधित समस्या गंभीर होत असल्याचे दिसत आहे। वन विभाग आणि प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे। दीपक मुत्राम तेलगोटे हा त्याच्या घरच्या शेतामध्ये गेला असता त्याच्यावर अस्वलाने हमला चढविला आणि त्या हमल्यामध्ये दीपक मुत्राम तेलगोटे हा गंभीर जखमी झाला। या अवस्थेमध्ये एका शेतीवाल्याने तिथं बघितलं त्याला आणि आम्हाला कॉल केला। आम्ही तुरंत गाडी घेऊन मोटरसायकल घेऊन शेतामध्ये गेलो। त्याला गंभीर अवस्थेमध्ये पाहून आम्ही त्याला गाडीमध्ये टाकून अकोला उपचारा इथं दाखल केलं, दवाखान्यामध्ये दाखल केलं आणि तिथे आल्यावर उपचार झाला सुरू केले। त्याच्या उपयुक्त वन विभागाचे कर्मचारी इथं आले, भेटले त्यांना। आम्ही त्यांना सांगितलं की अस्वलाने त्याच्यावर हमला केला, गंभीर जखमी केलं, तर त्याच्या बदल्यात त्यांना काही ना काही सरकारकडून मोबदला मिळाला पाहिजे अशी आमच्याकडून अपेक्षा आहे।